हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलोय, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स. तर प्रत्येक एक्झाम मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन असतात त्याच्यावर, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्सवर. आता प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स मध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स असतात, जे की बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप अवघड आहे, पण ह्याची कन्सेप्ट जर समजून घेतली तर हा खूप सोपा चॅप्टर आहे. तर याच्यावर मेनली 4 प्रकारचे क्वेश्चन येतात. म्हणजे ट्रेन जे आहे ते कोणत्या ऑब्जेक्टला क्रॉस करते, त्या ऑब्जेक्टच्या प्रकारानुसार याचा आपण 4 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन करतो. तर हा व्हिडिओ स्किप करू नका, थोडंसं व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर याच्यावरचे सगळे क्वेश्चन तुम्हाला येतील. तर सुरुवात करूया. ट्रेन जेव्हा क्रॉस करते काही ऑब्जेक्टला, तर त्या ऑब्जेक्टचं आपण मेनली 2 पार्टमध्ये डिव्हिजन करतो. आता इथे दिलेलं आहे मी स्टेशनरी ऑब्जेक्ट्स. स्टेशनरी ऑब्जेक्ट्स म्हणजे असे ऑब्जेक्ट्स ज्यांना स्पीड नाही, स्पीड नसलेले, म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेले स्टेशनरी ऑब्जेक्ट. आणि दुसरा आहे मूव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे जे मूव्ह होतात किंवा ज्यांना स्पीड आहे, या प्रकारचे काही. ठीक आहे. तर सुरुवातीला बघूया आपण स्पीड नसलेले ऑब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत. तर स्पीड नसलेल्या ऑब्जेक्ट मध्ये परत 2 प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, ज्यांना लेंथ नाही आणि लेंथ आहे. ठीक आहे. आपण इथे काय करूया, यल असं लिहूया आणि इथे यल क्रॉस केलं मी, लेंथ नाही आणि इथे लेंथ आहे. ठीक आहे. आता आपला जो फॉर्म्युला आहे, एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि आता या सिच्युएशन नुसार फॉर्म्युला चेंज होतो, त्यामुळे कुठला फॉर्म्युला वापरायचा हे विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं. पण आता इथे बघा, आपण एकच फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि त्याच्यामध्ये याच्यानुसार थोडासा बदल करायचा आपल्याला. तर आपला मुळामध्ये फॉर्म्युला काय आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हाच फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला राहील आपला. ठीक आहे. फक्त आता इथे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स न म्हणता ट्रेनच्या बाबतीमध्ये लेंथ म्हणायचंय. ठीक आहे. इथं तुम्हाला कुठलंच डिस्टन्स दिलेलं नसतं, तर लेंथ दिलेली असते, लेंथ ऑफ द ट्रेन. मग ते 100 मीटर, 200 मीटर, 300 मीटर या प्रकारची लेंथ असेल. ठीक आहे. ट्रेनची लेंथ जी आहे ते नेहमी मीटर मध्ये असेल, त्याच्यामुळं स्पीड जे आहे ते या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये नेहमी मीटर पर सेकंड मध्येच असली पाहिजे. म्हणजे जरी तुम्हाला ट्रेनची स्पीड किलोमीटर पर आवर मध्ये दिली असेल, तरी पण त्याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्येच कन्वर्ट करावं लागेल, कारण या सगळ्या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये लेंथ जे आहे किंवा डिस्टन्स जे आहे ते मीटर मध्येच असेल. ठीक आहे. तर पहिला जो ऑब्जेक्ट आहे तो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे. आता स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे कुठले ऑब्जेक्ट आणि ज्यांना लेंथ नाही त्या प्रकारचे, जसं की एखादा पर्सन आहे, एखादं ट्री झाड आहे, किंवा एखादा पोल आहे, रस्त्यावरचा पोल असेल किंवा लॅम्प साठीचा एखादा पोल असेल. तर हे जे सिंगल ऑब्जेक्ट आहेत, सिंगल लाईन मधले, ज्यांना लेंथ नाही किंवा लेंथ जरी असली तरी ती कन्सिडर करण्यासारखी नाहीये. एखादा मीटर जे त्याची लेंथ असू शकते, तर ते ट्रेनच्या लेंथ समोर निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे याला लेंथ नसलेले ऑब्जेक्ट म्हणतात. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय, टाइम टू क्रॉस सच टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स, टी इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. हा आपला पहिला फॉर्म्युला झाला. जसं टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे, तसं लेंथ अपॉन स्पीड हा पहिला फॉर्म्युला. दुसरा, स्टेशनरी ऑब्जेक्ट्स पण ज्यांना लेंथ आहे. ठीक आहे. मग लेंथ असलेले ऑब्जेक्ट आणि ज्यांना स्पीड नाहीये असे ऑब्जेक्ट कुठले असतात, तर एखादं प्लॅटफॉर्म असू शकतं, रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, किंवा एखादा टनेल म्हणजे बोगदा आहे ज्याच्यातून रेल्वे पास होते, किंवा एखादं रेल्वेचं ब्रिज असेल. ठीक आहे. किंवा एखादी रिव्हर दिलेली असेल. तर या टाइपचे कुठले तरी ऑब्जेक्ट देतात की ज्यांना लेंथ आहे, पण ते एकाच ठिकाणी थांबलेले ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे. त्यांना लेंथ आहे. आता नेहमी लक्षात घ्या, या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स मध्ये जिथं कुठं दुसऱ्या ऑब्जेक्टला लेंथ दिलेली आहे, तिथे नेहमी आपण लेंथची ऍडिशन करायची. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, आता डिस्टन्सच्या ऐवजी आपण लेंथ अपॉन स्पीड घेतलं, इथे पण तेच आहे, लेंथ अपॉन स्पीड. पण फक्त आता इथे काय दिलेलं असतं, एक ट्रेन आहे, ट्रेनची पण लेंथ आहे काहीतरी, त्याला आपण सपोज L1 असं म्हणलं, आणि जो दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याची जी लेंथ आहे त्याला आपण L2 असं म्हणूया. जर 2 ऑब्जेक्ट दिलेले असतील तर त्या दोघांची पण लेंथ म्हणजेच L1 प्लस L2 हे नेहमी ऍडिशन करायचे. लक्षात ठेवा, जिथे कुठे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स मध्ये 2 लेंथ दिलेले असतील, नेहमी त्या 2 लेंथची ऍडिशन करायचीच. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय तयार होईल आपला, टाइम टू क्रॉस सच टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स, T इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन स्पीड. ओके. नेहमी लेंथची ऍडिशन करायचीच.
तिसऱ्या टाईपचे ऑब्जेक्ट, आता इथे बघा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहेत हे. मुव्हिंग ऑब्जेक्ट ज्यांना स्पीड दिलेली आहे या प्रकारचे ऑब्जेक्ट. तर हे मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत. आता मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हणल्यानंतर स्पीड आली त्याला काहीतरी. आता मुव्हिंग ऑब्जेक्ट दोन प्रकारचे असतात. एक ज्यांना लेंथ आहे, परत सेम याच पद्धतीनं लेंथ असलेले आणि लेंथ नसलेले दोन प्रकारचे ऑब्जेक्ट. मग आता इथे पण तसंच आहे, लेंथ नसलेले ऑब्जेक्ट घेऊया अगोदर, की ज्यांना लेंथ नाही. मग असा कोणता ऑब्जेक्ट आहे की ज्याला स्पीड आहे पण लेंथ नाही? तर आपण मूवी मध्ये बघितलं असेल, पिक्चर मध्ये हिरो असतो जो की ट्रेनच्या साईडने पळत असतो, बरोबर आहे. ट्रेनला क्रॉस करत असतो, एकतर सेम डायरेक्शन मध्ये असेल किंवा ट्रेनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल. तर असा एकच पर्सन दिलेला असतो की एखादा ऍथलीट आहे किंवा एखादा पर्सन आहे जो अलॉंग विथ द ट्रेन पळत असेल. मग आता त्या पर्सनला स्पीड तर आहे, त्याची स्पीड कन्सिडर करूया, यस काहीतरी स्पीड आहे, आणि त्याला लेंथ अजिबात नाही. दुसरं, एखादी मोटरसायकल पण असू शकते, ठीक आहे, टू व्हीलर आहे किंवा एखादी कार आहे. आता त्याची लेंथ जरी असेल 1 मीटर, 1.5 मीटर वगैरे 2 मीटर, पण ती ट्रेनच्या 300-400 मीटरच्या लेंथ समोर निग्लिजिबल आहे, म्हणून आपण तशा ऑब्जेक्टची लेंथ कन्सिडर करत नाही. ठीक आहे, म्हणजे पर्सन असेल, एखादी व्हेकल असेल तर त्याची लेंथ आपण कन्सिडर करत नाही, बट त्याला स्पीड असते. ठीक आहे, मग आता या प्रकारच्या जे ऑब्जेक्ट्स आहेत यांच्यासाठी फॉर्म्युला तयार करायचा असेल तर आता स्पीडच्या बाबतीमध्ये काय होतं, रिलेटिव्ह स्पीड घेतो आपण. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, तर दोन स्पीड असल्यानंतर नेमकी स्पीड कोणती घ्यायची. म्हणजे ट्रेनची स्पीड दिली आहे समजा तुम्हाला 90 किलोमीटर पर आवर, आणि दुसऱ्या तो ज्या बाजूचा जो पर्सन आहे त्याची स्पीड दिली आहे 20 किलोमीटर पर आवर. तर आता या दोघांपैकी नेमकी स्पीड घ्यायची कोणती, तर ते डिपेंड आहे त्यांच्या डायरेक्शनवर. म्हणजे डायरेक्शन सेम आणि अपोजिट असेल तर. आता सेम आणि अपोजिट डायरेक्शन म्हणजे कोणती, आता हे दोन्ही, हे माझे जे हात आहेत ते दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये चाललेत, तर हे सेम डायरेक्शन असलेले. आणि अपोजिट म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे एकमेकांकडे जाणारे जे आहेत याला अपोजिट डायरेक्शन असं म्हणलं जातं. ठीक आहे, मग आता इथे बघा मी रिलेटिव्ह स्पीड साठी दोन फॉर्म्युले दिलेत. RS म्हणजे रिलेटिव्ह स्पीड, म्हणजे दोन स्पीड असतील तर प्लस करायचं का मायनस करायचं, बस तेवढंच आहे. ठीक आहे, तर आता जर डायरेक्शन अपोजिट असेल, म्हणजे दोघं एकमेकांच्या दिशेने पळत असतील दोन ऑब्जेक्ट, तर तिथं नेहमी ऍडिशनच करायची. ठीक आहे, अपोजिट अट्रॅक्ट्स इच अदर असं हे लक्षात ठेवू शकतो आपण. अपोजिट असेल तर नेहमी ऍडिशन करायची, कारण असं का होतं, कारण दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांच्या बाजूने येत असतील तर कमी वेळामध्ये ते एकमेकांना भेटतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय, वेळ कमी लागतो याचा अर्थ काय, स्पीड वाढते, आणि स्पीड वाढते म्हणजे काय, तर त्यांची ऍडिशन होते. ठीक आहे, तर म्हणून काय करायचंय, जर अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीडची नेहमी ऍडिशनच करायची. म्हणून RS म्हणजे रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू आपण दोघांची S1 प्लस S2 ऍडिशन केली, जो काही ऑब्जेक्ट आहे. तसंच RS, आता रिलेटिव्ह स्पीड जर दोन्ही एकाच डायरेक्शन मध्ये पळत असतील तर नेहमी सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे जे दोन ऑब्जेक्ट दिलेत, एकाची स्पीड S1 दुसऱ्याची S2 असं जर कन्सिडर केलं तर दोघांचं काय करायचं, नेहमी वजाबाकीच करायची. आणि आता एक सगळ्यात महत्वाचं काय, तर हे जे स्पीड दिलेली असते हे तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली असते. ठीक आहे, याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करून मग ऍडिशन करायची, की ऍडिशन करून किंवा सबट्रॅक्शन करून मग मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं, हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस येतो. मग आता काय करायचं, नेहमी समजा 90 आणि 20 अशी स्पीड दिली असेल तर त्याचं ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. हे जे काही सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन केलेलं आहे हे किलोमीटर पर आवर मध्येच येणार आहे, आणि याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या टोटलला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, अगोदर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा, जो काही एक नंबर तयार होईल त्या दोघांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून त्याला 5/18 ने म्हणजेच मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. मग आता इथे फॉर्म्युला काय तयार होईल, तर पहिल्या टाईपचे जे ऑब्जेक्ट ज्यांना लेंथ नाही पण स्पीड आहे, या टाईपचे जे ऑब्जेक्ट आहेत, तर यांच्यासाठी फॉर्म्युला काय तयार होईल, तर तो बघूया. परत इथे या पद्धतीने टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. ठीक आहे, तर हा आपला फॉर्म्युला आहे, टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. पण आता इथे टाइमचा काही प्रश्न नाहीये, लेंथ पण नाहीये ऑब्जेक्टला, त्याच्यामुळे इथे पण काही प्रश्न नाही. स्पीडच्या बाबतीमध्ये काय करायचं, तर फक्त स्पीड म्हणण्याच्या ऐवजी त्याला आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणायचं. आणि जर हे दोन ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शन मध्ये जात असतील तर हे काय करा, मायनस करा,
आणि मग इथे ठेवा, मायनस करून 5/18 करून इथे वापरायचं आहे आपल्याला. त्या प्रकारचे क्वेश्चन आपण नंतर घेणारच आहोत. आणि जर डायरेक्शन अपोजिट असेल तर त्यांचे ऍडिशन करा, त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करा आणि जे आलेलं आन्सर आहे ते इथे ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढा एकच बदल करायचा आहे. बेसिक फॉर्म्युला आपला तोच राहतो नेहमी, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्सच्या ऐवजी लेंथ आणि स्पीडच्या ऐवजी रिलेटिव्ह स्पीड. आणि 4 नंबरचा सगळ्यात शेवटचा किंवा जास्त विचारला जाणारा प्रश्न जो आहे तो या 2 कॅटेगरीवरच असतो. पण 2 ट्रेन जेव्हा दिलेल्या असतात, आता मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, आता मुव्हिंग ऑब्जेक्ट विथ लेंथ, ज्यांना लेंथ पण आहे आणि स्पीड पण आहे, असे कुठले ऑब्जेक्ट आहेत लेंथ आणि स्पीड असलेले, तर ते फक्त ट्रेनच देतात, म्हणजे 2 ट्रेन देतात. तर ह्या 2 ट्रेन ज्या आहेत, या 2 ट्रेन एकतर अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील किंवा सेम डायरेक्शन मध्ये असतील. ठीक आहे, तर या प्रकारचे क्वेश्चन आल्यानंतर, म्हणजे 2 ट्रेनचे जर क्वेश्चन आले तर त्या बाबतीमध्ये याचा फॉर्म्युला कसा तयार होईल? टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला लेंथ अपॉन स्पीड. ठीक आहे, बेसिक फॉर्म्युला आहे आपला. दुसरं, आता इथे बघा 2 लेंथ आहेत, 2 ट्रेन आहे म्हणजे दोघांची वेगवेगळी लेंथ आहे. तर आता सांगितलं होतं इथे की जेव्हा कधी 2 लेंथ असतील तेव्हा दोन्ही लेंथची ऍडिशन करायची. ठीक आहे, आता इथे जसं आपण स्पीडच्या बाबतीमध्ये अपोजिट आणि सेम डायरेक्शन बघून ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो, तसं लेंथच्या बाबतीत करता येत नाही. म्हणजे 2 ट्रेनचे डायरेक्शन अपोजिट असेल किंवा सेम असेल तरी आपल्याला दोघांची नेहमी ऍडिशनच करायची. ठीक आहे, तर नेहमी L1 प्लस L2 म्हणजे 2 लेंथची ऍडिशन करायची डिवायडेड बाय, आता स्पीड म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणूया, 2 स्पीड असल्यामुळे रिलेटिव्ह स्पीड. आणि स्पीडची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आता तर हे माहिती झालंय आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याकडे 4 फॉर्म्युले तयार झाले. ऑब्जेक्ट विथ नो स्पीड साठी हे 2 फॉर्म्युले, आणि ऑब्जेक्ट विथ स्पीड त्याच्यामध्ये लेंथ नसलेले ऑब्जेक्ट आणि लेंथ असलेले ऑब्जेक्ट. तुम्ही आता कुठलाही जर क्वेश्चन बघितला तर तुम्हाला या 4 क्वेश्चन पैकीच एक कॅटेगरीचा क्वेश्चन मिळेल. ठीक आहे, तर हे बेसिक कन्सेप्ट आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढल्या सर्व प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावरचे क्वेश्चन घेऊन येऊ. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.